सलामी जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा आणि त्यानंतर पंचा सामना स्टार्ट करा. तर मॅच असेल 2 षटकांची. इथनं पाहायचं आता 2 षटकांची मॅच फायनल पाहायला मिळेल. बीड वर्सेस अकल्पे. गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहता तो म्हणजेच नितीन धुळे इथं पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती. 2 षटकाची मॅच स्पीडअप करा लगेच. पाहता इथनं मात्र अगदी आमचे पंच देखील आज सातत्यानं दुसरा दिवस त्यांचा पाहायला मिळेल. सुरेखरित्या पंचांची भूमिका पार पाडली जाते. इथनं पाहता अजय भातोसेसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि इथे पाहायचं आहे पहिल्या बॉलवरती पाठवलं मिड विकेटच्या दिशेनं. इथनं मात्र आपण पाहता यावेळी येतोय दमदार षटकार. आपण प्रत्येक षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज आमचे ऑर्गनायझर असतील गोविंद जाधव अगदी आडोशी गावचे ग्रामस्थ. इथनं मात्र त्यांच्या वतीनं अजय भातोसेसाठी सुवर्ण संधी. पहिल्या बॉलवर षटकार आला. इथनं मात्र आपण पाहू शकाल इथनं पाहायचं पहिल्या बॉलवरती षटकार. नितीन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. यावेळी पाहायचं आडव्या बॅटनं खेळायचं होता. हा चेंडू देखील स्क्वेअर लेगला पकडला जाईल आणि या बॉलवरती पुन्हा एकदा इथनं पाहता अगदी हलक्या हाताने ढकलला. तिथे मात्र मोठा फटका मारला असता परंतु अगदी गोलंदाजाने कुठेतरी यावेळी लेन्थ चेंज करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या बॉलवरती आली 1 धाव. टोटल धावा धावपटलावरती जोडल्या गेल्या त्या म्हणजे 7 धावा. यावेळी पाहायचंय जड मध्ये अगदी सजल भातोसे पाहायला मिळतो ऑन स्ट्राईकला. इथनं मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये अकल्पे टीमची अगदी कालच्या दिवशी हा संघ सुपर 4ला क्वालिफाय झाला होता. सजल भातोसेची कालच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी इथनं मात्र आम्ही पाहिली आहे. परंतु आज इथे मोठे फटके मारावे लागतील. 5 चेंडू निघून चालले. तिथनं चेंडू समाप्त झाले 3. अगदी धावा धावपटलावरती 7 लागल्या. पहिल्या 2 चेंडूंचा फेस आपण पाहिलं तर अजय भातोसेच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी पहा चेंडू हवेत. तिथे मात्र क्षेत्ररक्षकात परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मिड विकेटला केला निशाणा टार्गेट आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडं. सजल भातोसेच्या बॅटमधनं येतोय षटकार. यावेळी पॅडवरती आदलला परंतु पंचांकडे लाऊड अपील केलं होतं. चेंडू चालला लॉन लेगला अडवला जाईल. तिथे मात्र बॅकवर्ड थर्डमॅनच्या दिशेमध्ये तिथे मात्र आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटचे क्षेत्ररक्षक गेले आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर धावा आल्या 2. इथनं बघायचं आता 2 धावा आल्या. 2च्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा धावपटलावरती. शेवटचा अंतिम बॉल. इथे मात्र गोलंदाज नितीन धुळे. मोठा फटका बॅटच्या प्रॉपर रनर मध्ये चाललाय सीमा रेषा पलीकडं. सजल भातोसेच्या बॅट मधनं पुन्हा एकदा एक मोठा प्रहार. इथं आता बघायचं मैदानामध्ये
अगदी फटकेबाजी साकारली जाते, मोठे फटके येत आहेत. 3 षटकार पाहायला मिळाले. पहिले इनिंग मध्ये आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये नितीन धुलेवरती प्रत्येला चढवले. आता यावेळी मात्र जयवंत बॉलिंग ट्रॅक वरती 21 धावा आल्यात. पहिलाच बॉल अगदी आडव्या बॅटनं गुडघा टेकून दिलाय तडाखा. आडव्या बॅटनं फेकून दिलं, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं येतोय दमदार धमा. त्यांच्याकडनं इथं मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. अगदी आतापर्यंत पाहिलं तर अजय भातोसीच्या बॅटमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. अजूनही इथनं पाहायचं आहे. पहा टोटल आता षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 धावा धावपटलावरती. 7 बॉलमध्ये 27 धावा जमवल्यात इथनं अकल्पे टीमनं. आता बघायचं अजूनही 5 बॉलचा इथे खेळ बाकी आहे उर्वरित. मोठे फटके इथनं मारायचे आहेत अजूनही पाहायचं, परंतु कमबॅक करावा लागेल बीड संघाला. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. वैयक्तिक खेळीचा विचार केला तर त्याच्या बॅटमधला तिसरा षटकार पाहायला मिळेल. टोटल धावपटलावरती 33 धावा. यावेळी पाहायचंय चेंडू हवेत चालला, इथनं मात्र विकेट मिळेल का? यस, जी सफलता पाहिजे होती ती मिळाली. अजय भातोसे त्याचं काम करून मात्र मैदानाच्या बाहेर येईल. पहिला झटका केदारनाथ 11 अकल्पे टीमला बसेल. आता आपण त्याची कामगिरी पार पाडली, टाळ्या जरूर होतील, कारण की पहा मित्रांनो एक विस्फोटक खेळी त्याच्या माध्यमातून साकारली जाते अकल्प्याची ओळख म्हणून. आता जर विचार केला तर अजय भातोसे आता पाहायचं इथनं मात्र चेंडू समाप्त झालेत गोलंदाज जयवंतचे. 3 बॉल बॅक टू बॅक 2 षटकारले. तिसऱ्या बॉलवरती इथे मात्र झेल पकडला गेला. चौथा बॉल हलक्या हातानं यावेळी ढकलला जातोय. अलंदा कार्पेट ना फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आणि मिड विकेटच्या मध्ये तिथे मात्र अडवला जाईल. 1 धावेनं संघ पुढे चालला. पहा मित्रांनो चाणक्य बुद्धीने अकल्प टीम खेळतं, कारण की नौका फलंदाज मैदानामध्ये गेला, त्याने स्ट्राईक रोटेट केली आणि सजल भातोसेच्या हातामध्ये इथं मात्र स्ट्राईक दिली आहे. आता मोठे फटके येतील का? 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. इथे मात्र बॅटची आउटसाइड एज तिथे बॉल चालला थर्डमॅनला, येतोय चौकार. मध्ये आपण पाहता अगदी अप्रतिम खेळी साकारली आजच्या दिवसामध्ये. कालचा दिवस देखील भन्नाट होता अकल्प टीमचा सुपर 4 साठी, आणि इथनं मात्र आज जर पाहिलं तर एक्का आणि दुःख्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथनं काय घडतं, शेवटचा बॉल 38 धावा धावपटलावरती लागल्यात. डॉट बॉलची डिलिव्हरी शेवटच्या बॉलवरती वर्चस्व गाजवलं गोलंदाजानं, परंतु चांगली कामगिरी करत असताना अकल्पे टीम जाऊन पोहोचली टोटल आतापर्यंत 38 अंकावरती. आता इथनं बघायचं शेवटची मॅच आपण एन्जॉय करता, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर उत्तरार्धामध्ये गरज आहे विजयासाठी बीड संघाला. येणारे 12 चेंडू कंपल्सरी, 39 धावांची गरज. बीड टीम आणि अक्कलपे टीम स्पीडअप करायचे प्लीज, तुम्हालाही कोणता अडथळा आला नाही पाहिजे. अजय भातोसेने वैयक्तिक 3 षटकार लगावलेत. काय अतिशबाजी केली या मैदानामध्ये. 4 दिवसाची ही टुर्नामेंट पाहायला मिळाली. आमदार चषक 2025 आणि ज्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि आता पाहायचं येणारे 12 चेंडू धावा जमवायचे. 39 अंक विचार केला ना तर मात्र एका 6 चेंडूमध्ये 19 आणि 6 चेंडूमध्ये 20 धावा अशी समीकरण जर केलं तर कुठेतरी विजयी होऊ शकतो. परंतु गोलंदाजीचा विचार केला ना तर अजय भातोसे एक मातब्बार खेळाडू, ऑलराऊंडर परफॉर्मन्स
कोयनेचा वाघ ज्याला म्हटलं जातं ना तो खेळाडू या मैदानामध्ये आज आणि ज्याचं या मैदानामध्ये नाव ज्याच्या नावाचा डंका वाजला जातो ना तोच अजय भातोसे. केदारनाथ 11 अक्कलपेठ टीम कडून गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक धावा केल्या त्याने 19 धावा ज्यांनी जमवल्या. फलंदाजी करत असताना 3 मोठे फटके लगावले आणि सजल भातोसे वैयक्तिक 16 धावा. प्लीज फास्ट करायचं, स्पीडअप करायचंय. फायनलचा सामना पाहायला मिळतोय आणि या ही लढत पाहायला मिळते. यांच्यामध्ये कोण विजयी होणार आणि प्रथम क्रमांकाचा बक्षीस कोण जिंकणार पाहायचंय. 4 दिवसाची शृंखला पाहायला मिळाली. 4 दिवसामध्ये हे 2 टीम शेवटच्या लढतीपर्यंत पाहायला मिळतात आपल्याला. आणि 12 चेंडू 39 धावा. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अजय भातोसे पहिला चेंडू फेस करण्यासाठी. प्लीज स्पीडअप करायचंय, कोणताही टाइम वेस्ट करायचा नाहीये. ओहो, पहिला चेंडू फेस केला. इथे मात्र पंच आमच्याकडे पांडेजी वळतायत आणि पहिल्या चेंडूवरती पनिशमेंट केले जाते. स्वेर घोषित करतात. अवंतर धावेने श्री गणेशा होतोय टीम बीड संघाचा फलंदाजी करण्यासाठी. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 38 धावा. 19 धावा प्रत्येकी षटका मागे इथे जमवाव्या लागतील. इथे मात्र बॅटची लिडिंग एज लागली जाते. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद होतोय. बीड टीमचा बॅक टू पहिले नेताना फलंदाज खंडू लोबे ठगडी. फलंदाज खंडू लोबे बाद झालाय. फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. तेजस हा बीड टीम कडून फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे या षटकामध्ये. जर आपल्याला कुठेतरी आपल्या टीमला या पहिल्या बक्षिसामध्ये, या पहिल्या करंडक वरती, या ट्रॉफीवरती ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची, या आडोशी गावची ही स्पर्धा पाहायला मिळते. इथे मात्र स्लोअर चेंडू फेस केला होता परंतु हलकीशी प्लेसमेंट पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा होता परंतु इथे मात्र एक धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या अंकावरती. बीड संघ जर फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धाव जर जमवली तर आपल्याला पराभव इथे मात्र स्वीकारावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड फलंदाज म्हटलं ना तर एक घातक फलंदाज ठरतो. परंतु आता कशा पद्धतीने फलंदाजी करणार इथे मात्र सज्ज होते गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अजय भातोसे. पाहायचे पुन्हा एकदा. ओहो, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पाडल्यानंतर उसळी घेते, थोडासा बाउन्स होतोय आणि बीट होतो इथे फलंदाज नितीन धुळे फलंदाजी करत असताना. लेफ्ट हँड फलंदाज. चेंडू 3 संपले, धावा आल्यात त्या धावफलकावरती 2. ओहो, सुंदर भन्नाट वेगाने गोलंदाजी केली. इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळतंय. मेहंदी रंग लाती है सूखने के बाद, मेहंदी रंग लाती है सूखने के बाद में और गेंदबाज को मजा आता है विकेट लेने के बाद में. मास्टर गाणं तर लावलं एकदम जबरदस्त, कारण की अजय भातोसे इथे मात्र 1 साइड हिरो पाहायला मिळतोय. धन्यवाद भावेशजी जाधव, श्रियांश डीजे मास्टर. एक आपण ज्या पद्धतीने मैदानामध्ये गेम पाहायला मिळतोय ना त्या पद्धतीने आपण गाण्याचा इथे आवाज डंका वाजवला जातोय. पुन्हा एकदा इथे तयार होतोय गोलंदाज मार्क वरती अजय. सुंदर इथे मात्र भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. येणार हा चौकार. धावा जाऊन पोहोचतायत त्या 6 या अंकावरती. अजूनपर्यंत धावा जमवायचे 33 अंक गाठायचे. 7 चेंडू शिल्लक आहेत.
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु इथे चेंडू पडतोय. डॉट चेंडूची सांगता येते, धाव संख्या स्थिरावली जाते. 6 चेंडूचा खेळ संपला. अजय भातोसे गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र समीकरण पाहायला मिळते 6 चेंडू आणि 33. 6 चेंडूवरती 5 चौकार आणि 1 जर चौकार आला तर मात्र सामना विजयी होऊ शकतो. परंतु आता मात्र काय घडेल या क्रिकेटमध्ये? क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कारण की आमचे साथी समालोचक आम्हाला सांगतात की स्वतः समालोचन करत असताना 6 चेंडूमध्ये 42 धावा जमवल्या होत्या. आता मात्र ते इथं पाहायला मिळतंय का? कारण काय घडेल सांगू शकत नाहीये. अगदी पाहायचं ना, पहिला बॉल उडवला हवेत, मिस टायमिंग राहिला आणि पाहता आपण तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर चाललं, ते म्हणजेच तिसरं फलंदाज तेजस बॅक टू द डगआउट. इथे मात्र आता नांग्या मोडल्या जातात बीड टीमच्या. कारण की जिथे ज्या पद्धतीने फलंदाजी करायची होती ना त्या पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. कारण की एक होप्स असतो खेळायचा. जर धावा जमवल्या असते ना पहिल्या षटकामध्ये 15-20 धावा तर कुठेतरी मात्र एक चांगला होप्स आला असता खेळायला. परंतु आता मात्र 6 चेंडूमध्ये जर 6 षटकार लावायचे असतील ना तर कुठेतरी दबाव पाहायला मिळतो आणि त्या दबावामध्ये इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. बॅक टू पवेलियन येईल फलंदाज तेजस. आता पाहायचं ना, नौका फलंदाज मैदानामध्ये इंटर झाला, तो म्हणजेच महेंद्र यावेळी पाहायला मिळेल. 5 अजूनही समीकरण बाकी असेल. गरज असेल धाब्यांची, 33 धाब्यांची गरज. अगदी मोठी पारीतनं खेळायची. स्विच हिट केला, फटका चांगला जागा निर्माण केली आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही. चेंडू चालला 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडं. बॅकवर्ड पॉइंटला धमाकेदार चौकार. आता मात्र समीकरण अवघडच आहे. कारण की विजयी तर मिळवू शकत नाही, परंतु पाहायचं मैदानामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र शांतता. बॅटची एज लागली जाते, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, तोपर्यंत येतोय हा चौकार. 4 धावा येतात या चेंडूवरती. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला हा फटका खेळला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहेत. अगदी पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळेल. 4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. आता बीड संघ 14 या अंकावरती. पहा मित्रांनो, धावा येणं गरजेचं होतं. इथनं आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अजय भातोसेने अप्रतिम गोलंदाजी साकारली. तिथनं आता बघायचं आहे फुलरलेनचा बॉल या गॅपमध्ये ढकलला, बॅक टू बॅक तिसरा चौकार. या ठिकाणी पाहता मित्रांनो, जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच झाला पाहिजे. अगदी आपण पाहिलं तर जरी हार पत्करावी लागेल परंतु आम्ही जिद्द सोडणार नाही आहोत. तिसरा चौकार पाहायला मिळाला. चेंडू समाप्त झालेत. 4 बॉल, आता 2 बॉल बाकी आहेत. औपचारिकता शिल्लक राहिली आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा पाठवला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी करणार नाहीये. वाईड स्लॉंगॉनला झेल पकडला जाईल आणि फलंदाज महेंद्रच्या पारीसंत. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. इथे मात्र आता या 2025 आमदार चषक मध्ये जर विचार केला ना तर अजय भातोसेने आपल्या नावाचा डंका वाजवलाय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि हा इतिहास घडवणार तर अजय भातोसे. आमदार चषक 2025 मध्ये या करंटक 1 नंबरच्या ट्रॉफीवरती नाव कोरणार आणि आपल्या नावाचं आपल्या गावाचं आणि आपलं नाव लौकिक करणार. गोलंदाज सज्ज. इथे मात्र इथे चेंडू हवाई ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. चेंडू येतोय सीमा रेषा पार. षटकार.